ओके, आले का सर्व? तुम्ही या बाजूने जाऊ, त्यांच्या जवळ. अल्पबचत प्रतिनिधी एकजुटीचा प्रवास भत्ता मिळालाच पाहिजे, निर्णय रद्द झालाच पाहिजे. सहकार विभाग मुर्दाबाद. कमिशन आमच्या हक्काचं. अल्पबचत प्रतिनिधींना सामाजिक सुरक्षा मिळालीच पाहिजे. सर्वांना पीएफ मिळालाच पाहिजे. सर्वांना ग्रॅज्युटी मिळालीच पाहिजे. 3% कमिशन मिळालंच पाहिजे. अल्पबचत प्रतिनिधीवर अन्याय करणारा सहकार विभाग मुर्दाबाद. बॅनर थोडा व्यवस्थित धरा ना, वाचता येईल असं करा. राकेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहकार विभागामध्ये कार्यरत असलेल्या सहकारी पतसंस्था, सहकारी बँका याच्यामध्ये अतिशय महत्वाचा जो घटक आहे, जो दररोज उन्हातानामध्ये फिरून ऊन वारा पाऊसचा विचार न करता संस्थेसाठी अल्पबचत ठेव जमा करण्याचं काम करतात. असे अल्पबचत प्रतिनिधींच्या संदर्भात सहकार विभागाने एक पत्र काढलेलं आहे आणि सहकार आयुक्तांनी महाराष्ट्रातल्या सर्व पतसंस्था, सहकारी बँकेतल्या अल्पबचत प्रतिनिधींना या पुढच्या काळात फक्त 2.5% कमिशन द्यावं, हा निर्णयाचं पत्र काढून त्यांनी सर्व संस्थांना ते बंधनकारक केलेलं आहे. या पत्राचा आज आम्ही महाराष्ट्र राज्य बचत प्रतिनिधी संघटनेच्या वतीने, नाशिक जिल्ह्याच्या वतीने, आयटकच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो. या पत्रानुसार 2.5% कमिशन याच्यावरती कलेक्शन करणं, रोज प्रतिनिधीने काम करणं हे शक्य होणार नाही. प्रचंड प्रमाणामध्ये दररोज पेट्रोलचे भाव वाढत आहेत आणि त्यामुळे हा जे पत्र आहे, पत्र मागं घेतलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 87,000 पतसंस्था आणि 500पेक्षा अधिक कोऑपरेटिव्ह बँका या महाराष्ट्रात कार्यरत आहेत आणि या सर्व बँका आणि पतसंस्थांमध्ये प्रतिनिधी काम करतात. यांच्यासाठी आंध्र प्रदेश न्यायालयाने एक निर्णय दिला होता की त्यांना कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे. आमची मागणी आहे की पहिल्यांदा 2.5%चं पत्र सहकार विभागाने महाराष्ट्राने मागे घ्यावं. ते 3% कमिशन कमीत कमी महाराष्ट्रामध्ये मिळायला पाहिजे आणि त्यांना फिरण्यासाठी प्रवास भत्ता म्हणून त्यांना 0.50 पैसे प्रमाणे त्यांना मोबदला मिळायला पाहिजे. सर्व बचत प्रतिनिधींना त्यांचा विमा काढला पाहिजे, मेडिक्लेम काढला पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेश न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सर्व बचत प्रतिनिधींना कर्मचारी दर्जा देऊन त्यांचे पीएफ आणि जेव्हा ते काम बंद करतील तेव्हा त्यांना ग्रॅज्युटी सुद्धा दिली पाहिजे. म्हणून पतसंस्था आणि बँकेतले कर्मचारी ज्या पद्धतीने खुर्चीत बसून काम करतात त्याच्यापेक्षा रस्त्यावर उतरून ठेवीदारांना आपल्या संस्थेमध्ये ठेव आणण्यासाठी महत्वाचं काम बचत प्रतिनिधी करतो. बँका आणि पतसंस्थांच्या वसुलीमध्ये 90% वाटा हा बचत प्रतिनिधींचा आहे. याची जाणीव संस्था चालकांनी पण ठेवली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या सहकार विभागाने ठेवली पाहिजे आणि या सर्व गोष्टीचा विचार करून त्यांच्यासाठी राज्यस्तरीय सामाजिक सुरक्षा देणारं मंडळाची स्थापना झाली पाहिजे. ही आमची महत्वाची मागणी आम्ही करत आहोत. महाराष्ट्रामध्ये घरकाम करणाऱ्या मोलकरणींचं सुद्धा सामाजिक सुरक्षा मंडळ आहे. आता राज्याच्या मुख्यमंत्री रिक्षावाले झालेत, त्यांचा रिक्षावाल्यांचं सुद्धा महामंडळ झालं. तर बचत प्रतिनिधींसाठी सुद्धा सामाजिक सुरक्षा मंडळ करावं. त्यासाठी निधी संस्थांकडनं त्यांनी घ्यावा, त्याची तरतूद करावी आणि बचत प्रतिनिधींना सामाजिक सुरक्षा लागू करावी. या मंडळासाठी सुद्धा आम्ही या पुढच्या काळात संघर्ष करणार आहोत. राज्यभरातील सर्व बचत प्रतिनिधी एकत्र करून येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये भव्य असा मोर्चाचं सुद्धा आंदोलन आम्ही करण्याचा निर्धार आजच्या ह्या आंदोलनातून करत आहोत. राज्यातल्या सर्व सहकारी पतसंस्था फेडरेशन, बँक फेडरेशनने सुद्धा या आंदोलनाला आम्हाला पाठिंबा द्यावा आणि बचत प्रतिनिधींचा झालेल्या अन्यायाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेऊन 3% कमिशन देण्याचा प्रस्ताव प्रत्येक पतसंस्था आणि बँकेने करून हे राज्याच्या सहकार विभागाला पाठवावा, अशी मागणी आजच्या आंदोलनाद्वारे आम्ही करत आहोत.